धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आज आपली भूमिका जी आहे ती कार्यकर्त्यांसमोर ठेवणार आहेत आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून ते आपल्या पुढच्या राजकीय कारकिर्दीचा निर्णय जो तो घेणार आहेत। खरं तर ओमराजे निंबाळकर हे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार होते, मात्र गेल्या 4 ते 5 दिवसांपासून त्यांची नक्की भूमिका काय आहे, कारण शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले अशी चर्चा संपूर्ण राजकीय वर्तुळात आहे। आणि आपण आता आलेलो आहोत गोवर्धनवाडी या त्यांच्या धाराशिव जिल्ह्यातील गावामध्ये। आपण पाहतोय हा त्यांचा बंगला आहे आणि या बंगल्यामध्ये आता जोरदार तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे, कारण ओमराजे निंबाळकर पुण्याहून निघालेले आहेत आणि ते या ठिकाणी येऊन 4 वाजता आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून ते आपल्या पुढचे राजकीय भूमिका ज्या आहेत ती ठरवणार आहेत। आपण पाहतोय आता या 4 वाजताच्या बैठकीसाठीची तयारी जी आहे ती आता सुरू झालेली पाहायला मिळते। अंतिम टप्प्यात हा सर्व तयारीचा भाग सुरू आहे आणि काही समर्थक जे आहेत ओमराजेंचे ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। काय सांगाल, ओमराजेंनी शिवसेना शिंदे गटात जावं की ठाकरे गटातच राहावं, यावरून बऱ्याच चर्चा राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत। कार्यकर्ते म्हणून आपली काय भूमिका आहे, आपल्याला काय वाटतं? मी कार्यकर्ता म्हणून जरी बोलत नसलो तर एक मतदार म्हणून बोलतो। मी खासदार ओमराजेंना जे मतदान केलं मी, आणि त्याविषयी आम्ही जे मतदान केलं, कारण लोकांनी लोकहितासाठी लोकांच्या गरजासाठी जो लोकसभेत आपण उमेदवार निवडून दिला, त्या उमेदवाराची आज एकंदरीत जर ह्या जिल्ह्यामध्ये परिस्थिती बघितली तर सत्ताधाऱ्यांनी त्यांची अवहेलना चालू केली माझ्या दृष्टिकोनातून। कारण आम्ही ज्यावेळेस एखादं काम करत असतो, ज्या माणसाला मतदान केलं त्या माणसाकडनं आम्ही एखादं पत्र घेतलं, उदाहरणार्थ आम्ही खासदार साहेबांचं पत्र घेतलं, दादा मला DPची गरज आहे, मला एखादं काम करायचं आहे, एखाद्या ऑफिसला जायचं आहे, त्यावेळेस त्या ऑफिसला गेल्याच्यानंतर खासदाराची पत्र निवडून काढायची ओमराजेंची, आणि सत्ताधाऱ्याच्या जी मनमानीचा चाललेला कारभार आहे त्याला कुठंतरी चाप बसण्यासाठी दादांना पण ह्याची गरज आहे। आम्हाला असं वैयक्तिक, माझं वैयक्तिक असं मत आहे, मी छोटासा कार्यकर्ता आहे, परंतु मला असं वाटतं की त्यांनी आज जर सत्तेसोबत नाही गेलं तर एवढ्या समाजाला तोंड कसं देणार आहेत। कारण आज एवढा धाराशिव जिल्हा मोठा आहे, ह्या जिल्ह्यामध्ये खासदाराचं सगळ्यात मोठं पद आहे, एवढ्या 3.5 लाख लोकांनी त्यांना मतांनी निवडून दिलं आहे, त्यांची अपेक्षा कशी पुरी करणार आहेत दादा? आज सत्तेच्या विरोधात राहून त्यांना किती बजेट दिलं जातं आहे? काहीच दिलं जात नाही, आणि समाजाच्या अपेक्षा कशी पूर्ण करणार आहेत ती? माझं तर असं वैयक्तिक मत आहे की त्यांनी त्यांचा निर्णय कोणत्या पक्षासोबत जायचा हा त्यांचा राहील वैयक्तिक, परंतु सत्तेसोबत जाऊन ह्या जनतेची गरज भागवायची असेल तर सत्तेसोबत जाणं दादांना गरजेचं आहे। सोशल मीडिया असेल किंवा ठाकरे गटाचे पदाधिकारी प्रचंड टीका करता आहेत, अगदी खालच्या पातळीला जाऊन त्यांच्यावरती टीका करता आहेत, कुटुंबाला देखील त्यामध्ये ओढत आहेत आणि कालच कोर्टाचा निकालसुद्धा नकारात्मक आलेला पाहायला मिळाला। काय वाटतंय, द्वंद्व आहे मनामध्ये कार्यकर्ते? टीकेबद्दल जर बोलायचं झालं तर तुम्ही काय, माझ्यापेक्षा तुम्ही त्या मीडिया ह्याच्यावर तुम्ही चेक करा, जी आयडिया आहेत ना ती सगळ्या बाहेरच्या आहेत। ह्या आपल्या इथं मतदार आज जो ह्या धाराशिव जिल्ह्यातला जो मतदार आहे तो पक्षावर काही थोडाफार प्रेम करत असेल, परंतु जास्त तर खास ओमदादावर प्रेम करणारी जास्त मतदार ह्या ठिकाणची जनता आहे। कारण तो माणूस असा आहे की ह्या जिल्ह्यामध्ये वैयक्तिक छोटंसं जरी काम असलं तरी त्यांना म्हणजे फोन लावला जातो, आणि ती वैयक्तिक लोकांच्या मनामध्ये राज करणारा माणूस आहे ते। त्याच्यामुळं टीका करणाराचं मला माहीत आहे टीका कोण करायला लागलं आहे, की ज्यांची पोटदुखी वाढलेली आहे, आता ज्यांना त्यांच्यापासून त्रास होणार आहे, की त्यांना मनमानीचे कारभार आपण जिल्हा परिषदेच्या वेळेस बघितला आहे, आपण येऊन त्यांनी म्हणजे तिकीटच विकून टाकले सगळे। आज तो कारभार करता येणार नाही ना ओमदादा असल्यावर। समजा त्यांनी जर एकनाथभाई शिंदेसोबत गेले तर आज त्यांच्या पक्षाचं एकमेव आणि धूर्त राजकारणी म्हणून आज महाराष्ट्रामध्ये 6 खासदाराची पण चर्चा आहे, परंतु कुठलंही चॅनल आज ओपन केलं तर फक्त ओमदादाचंच नाव फ्रंटला येतं, बाकीच्यांची काय चर्चा होत नाही। आणि पक्षाविषयी जर बोलायचं झालं, दादावर झालेला अन्याय आम्हाला जो वाटतो, आमच्या मनाला जो समजतो, की पंतप्रधानाला जेवढी मतं पडली नाहीत तेवढी मतं ओमदादांना पडली, आणि आज पक्षानं कुठलं एखादं पद दिलं त्यांना, पक्षानं कुठं त्यांच्याविषयी विचार केला त्यांच्याविषयी। आणि हा माणूस असा आहे, मला स्वतःला काहीतरी पाहिजे म्हणून मागून घेणारा माणूस नाही तो। जर समोरून मानानं किंमत मिळाली तरच आज एवढे सगळे एकमेकाबद्दल बोलते, परंतु दादा
कुणाविषयी काही बोलत नाहीत, फक्त माझं आणि समाजाला मी काय कराय. आज कुठल्या खासदारांनी इतके आतापर्यंत नेते ह्या पक्षातून त्या पक्षामध्ये गेले? कुणी आज समाजासोबत किंवा मतदारासोबत बैठक लावली? तुम्ही पण मीडियावाले, तुम्ही विचारलं त्यांना कोणाला कुठं बैठक लावली? मग त्यांनी काल पण तिथं सांगितलं ना, मी माझ्या केसच्या टेन्शनमध्ये होतो, मी कुठलाच निर्णय आणखीन घेतलेला नाही. जर घेतला असता तर तिथूनच गेले असते ना त्यांनी, गुवाहाटी मार्गे इकडं कशाला आले असते. परंतु आज समाजाला इथं मतदारांना सगळ्याला बोलवून घेतलंय. त्यांचं जनमत जाणूनच ती काय निर्णय घेतील ते आम्ही त्यांच्यासोबत असणार आहे. आपण पाहतो कार्यकर्ते सोबत असणार आहेत. आणखी काही इथं पदाधिकारी आहेत. खासदार साहेब शिवसेना शिंदे गटात जाणार अशा चर्चा आहेत. 4 वाजता बैठक बोलवली आहे. बैठकीची तयारी जोरदार सुरू आहे. काय भावना आहेत तुमच्या कार्यकर्ते म्हणून? त्यांचा निर्णय योग्य असेल का? कार्यकर्ता म्हणून जर विचार केला तर जो दादा निर्णय घेतील तो आमच्यासाठी मान्य आहे. आम्हाला तो त्यांचा जो निर्णय असेल तो निर्णय आम्हाला सर्वस्वी मान्यच राहील. पण समाजातनं मोठ्या प्रमाणात टीका होते, सोशल मीडियावर टीका होते की एवढी मोठी भाषणं तुम्ही देत होतात आणि मग आता तुम्हीच गद्दारी करताय, असं एक टीका त्यांच्यावरती होता ना. टीका कसं असतंय, तुम्ही चांगलं जरी काम केलं तर लोक बोलणारच आहेत. आता समजा ठाकरे साहेबासोबत दादा आहेत सुरुवातीपासून, तरी पण टीका होतच होत्या की, पण लोकांची कामं होणं बी गरजेचं आहेत ना. ओमदादा आज पक्ष सोडायलेत म्हणजे त्यांचा काय वैयक्तिक स्वार्थ नाही, लोकांची कामं झाली पाहिजेत त्याच्यासाठी त्यांचा तो निर्णय आहे. आणि असं नाही की बाबा त्यांनी सांगितलेलं आहे की मी गावाकडे जाऊन सगळ्या माझ्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना भेटणार आहे, त्यांच्याशी विचार विनिमय करूनच मी माझा निर्णय घेणार आहे. 4 वाजता बैठकीमध्ये सगळ्या जिल्ह्यातील कार्यकर्ते येणार आहेत. दादा त्यांच्याशी सगळे सल्ला मसलत करूनच त्यांचा निर्णय जाहीर करणार आहेत. मग आता खासदारांच्या मंत्रिपदाच्या चर्चा सुरू आहेत की ते शिंदे गटात गेल्यावर त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळेल. काय वाटतंय, मिळेल मंत्रिपद? मिळालेलं चांगलंच आहे ना, जिल्ह्यासाठी चांगलं आहे, जिल्ह्याच्या विकासासाठी चांगलं आहे. शेवटी खासदार म्हणून राहणं आणि मंत्री म्हणून राहणं फरक आहे ना, मोठा फरक आहे. ते जर भेटलं तर जिल्ह्यासाठी चांगलंच आहे. जिल्ह्याचा फायदा होईल. फायदा नक्कीच होणार आहे ना, नक्कीच होणार आहे. कारण तसं झालं तर पहिल्यांदाच केंद्रातलं मंत्रिपद आपल्या जिल्ह्याला भेटणार आहे, आजपर्यंत भेटलेलं नाही. आणखी काही कार्यकर्ते आहेत. त्यानंतर खरं तर ओमराजेंचे मामा ते देखील इथं आलेले आहेत. मामा, भाजचा तुमचा आता बैठक बोलवली आहे, खासदार आहेत आणि ते आता शिवसेना शिंदे गटात जाण्याच्या चर्चा आहेत, टीका होते. काय आपला भाच्याला आपला सल्ला असणार? जरा ती बंद करा, आपली चर्चा करू अगोदर थोडं. आपण पाहतोय ते राजकीय विषयावर भाष्य करू इच्छित नाहीत. आणखी काही पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत बैठकीसाठी. त्यांच्या काय भावना आहेत त्या देखील आपण जाणून घेऊयात. कारण जिल्हाभरातून आज सर्व कार्यकर्ते जे आहेत या ठिकाणी येत आहेत आणि 4 वाजता बैठकीला ते हजेरी देखील लावणार आहेत. आणि या बैठकीनंतर ते आपली राजकीय भूमिका ज्या आहेत ते ओमराजे जाहीर करणार आहेत. 4 वाजता मिटिंग आहे. काय भावना आहेत? काय वाटतंय, ओमराजेंनी शिंदे गटात जावं की ठाकरे गटात राहावं? दादा आल्यावरच समजून घेईल तुम्हाला. तुम्हाला काय, तुमच्या काय भावना आहेत? कारण जे निर्णय घेतले ते आम्हाला सगळ्या गावकऱ्याला, सगळ्या जनतेला, सगळ्या मतदारसंघातल्या लोकांना मान्य आहे. कारण दादा जे करणार आहेत ते आतापर्यंत चांगल्यासाठीच केलं आणि इथून पुढे चांगल्यासाठीच करणार आहेत. ते असं म्हणतात की मी माझ्या कार्यकर्त्यांना विचारणार आणि मग माझा निर्णय ठरवणार. मग आता कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत? आमचं काय म्हणणं आहे किंवा दादाला जे योग्य वाटतंय ते दादाने योग्य वाटतं हे, पण तुम्हाला काय वाटतंय? म्हणजे त्यांना काय वाटतं हे तुम्हाला वाटतंय, पण ते म्हणतात की तुम्ही जे सांगाल त्याप्रमाणे पुढची भूमिका असणार आहे. कोणते दादाने गेलेलंच चांगलं आहे. मग असं थेट बोला की गेलेलं चांगलं आहे. काय फरक काय पडेल गेल्यानंतर? फरक पडेल म्हणजे दादाला कसं आहे, म्हणजे जनतेची सेवा करायची, जनतेची कामं करायची पहिलेपासून, म्हणजे म्हणजे ह्याच्यात आल्यापासून सवय आहे राजकारणात. ते आता ह्या 2-3 वर्षात तर जास्तच ब्रेक बसला आम्हाला. कुठला निधी नाही, काय नाही, काय नाही, त्याच्यामुळं काय समजा हे तर नाही ना. बरं, उद्धव साहेबाचं हे ते काय असेल ते असेल, पण ते गेलेलं बरं आहे. पण आता चर्चा अशा पण आहेत की त्यांना मंत्रिपद मिळेल केंद्रामध्ये शिंदे गटात गेल्यानंतर, अशा पण चर्चा आहेत. कसं होईल मग? ते दादालाच माहिती, ते आपल्याला नाही माहिती. ते दादा आल्यावर मंत्री झाल्यावर आनंद होईल का तुम्हाला? आनंद होणारच की. आता आनंद कसा होणार नाही, आनंद होणार. तुम्हाला काय वाटतं? काय पहिल्यांदा मंत्रिपद भेटावं गेल्यावर. जिल्ह्याला काय मिळालं का आतापर्यंत केंद्रात मंत्रिपद कुठलं? कधीच नाही की, मागासलेला जिल्हा आहे. आजपर्यंत आहे का कवा ह्या जिल्ह्याला कुठलं मंत्रिपद केंद्राचं? कवाच नाही की. जर गेल्यासारखं तेवढं महत्त्वाचं काम हो सगळ्याच्या आधी.
आणि त्याच्यापासून पुन्हा काहीतरी विकास होईल. म्हणजे त्यांनी जावं सत्तेमध्ये. ते दादाने निर्णय घ्यायचा, त्यांनी निर्णय घेतले की आम्ही ते तुमच्यावर डिपेंड आहेत. ते म्हणते आमचे कार्यकर्ते जे सांगतील त्याप्रमाणे. त्या दादाच्या मनावर ते निर्णय. तुम्ही काय सांगाल त्यांना? नाही तर आम्ही त्यांना म्हणणार तुम्ही जे घेताल आम्ही त्याच्यात तुमच्या पाठीमागं आहोत. हो ते कालचं दुसरं बोललंच नव्हतं तुम्ही, हेच बोलायला फक्त. काल पण निकाल आला. त्या निकालामध्ये अपेक्षा होती की दोषींवरती कारवाई होईल किंवा त्यांना शिक्षा होईल अशी अपेक्षा होती, पण निकाल उलटा लागलेला आहे. अहो आता त्यांना मारलंय ती सध्या म्हणजे खरं नाहीच की. कुणी मारलं मग? नेमकं मारणाराला तर सजा पाहिजे होती ना. जे मारलं मी मारलंय म्हणते ती, त्यांना सध्या तुम्ही मोकाट सोडून दिले. किती त्रास सहन केला जयदादानी, ओमदादानी, सगळ्या कुटुंबानं किती 20 वर्ष झालं सहन करते ती. त्याच्याबद्दल काय, त्या निर्णयाबद्दल सगळं मॅनेज झालेलं आहे कोर्टाचा खेळ. पण मग आता ओमदादांनी सांगितले की आम्ही वरच्या कोर्टामध्ये जाणार आहे आणि त्याच्यावर दाद मागणार. कुठं ना कुठं दाद मागावीच लागेल की. शेवटी न्याय व्यवस्था कशी आहे, सगळी मॅनेज झालेली न्याय व्यवस्था आहे. जे सत्य होतं त्या केसमध्ये ते पूर्ण कोर्टानं असं तेच केलं आहे ना. शेवटी 20 वर्ष झालं आम्ही त्याचसाठी झटत आहोत. रोज सकाळी रोज तारीख करीत आतापर्यंत 20 तारीख. काल तरी निर्णय होणं आमच्यासारखं अपेक्षित होतं, कारण खरी परिस्थिती होती ती काय म्हणजे खोटं नव्हतं ना. सगळ्या जिल्ह्याला माहीत आहे, सगळ्या म्हणजे मराठवाड्याला माहीत आहे. ती काय साधारण व्यक्ती होते करायचे साहेब आमचे. हां जनमानसातले जे नेते होते, मग सगळ्यांनाच माहीत आहे ना काय झालं ते. बरं लहान मुलाला विचारलं तर लोक लहान लेकरं बी तेच सांगतात. बरं हे नाही मारलं तर मग मारलं कोणी हे तरी कोर्टानं सांगावं लागेल. न्याय काल होणं अपेक्षित होतं. जाऊ ते आता कोर्टाचा निर्णय आहे, बघू वरल्या कोर्टात गेल्यावर तर मिळेल, अपेक्षा ठेवू. आपण पाहतोय खरं तर हे ओमराजे यांचं निवासस्थान आहे गोवर्धनवाडी इथलं, आणि या ठिकाणीच ती बैठक जी आहे 4 वाजता पार पडणार. आणि कार्यकर्त्यांची भावना जी आहे ती सत्तेसोबत जावं अशीच एकंदरीत या त्यांच्या बोलण्यावरून पाहायला मिळते. मात्र ओमराजे 4 वाजताच्या बैठकीमध्ये नक्की काय निर्णय घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, गोवर्धनवाडी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.